हॅलो एव्हरीवन. तर आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. त्यामुळे लवकर आवरून घेतलं आणि देवाची पूजा करायला घेतली. स्वामींना अभिषेक घातला पाण्याने, त्यानंतर दुधाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामीर्थ असं म्हणत अभिषेक घालून घेतला. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मी गेली 3-4 वर्ष झाली मी करत आहे. याचा अनुभव मला एक वेळोवेळी येत गेलेला आहे. त्यामुळे मला जसं जमेल तसं महाराजांची सेवा ही त्यातून करत असते. कारण राघव झाल्यानंतर जसं कामातून मला वेळ मिळतो त्यातून मी त्याची सेवा, स्वामी समर्थांची सेवा करत असते. त्यानंतर त्यांना हिना अत्तर लावलं. मी मागच्याच वेळी सुट्टीला आईकडे गेलेले, तेव्हाच तिथं आमच्या स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे. तर तिथे मी काही या गोष्टी घेतल्या होत्या. ही गादी, ही माळ आणि हे खाली जे फुलासारखं वस्त्र आहे ते, त्यानंतर शेला अंगाचा. अशा एक 2-4 गोष्टी मी नेहमी गेले की काही ना काहीतरी स्वामींसाठी घेत असते. त्यानंतर त्यांना अष्टगंध वगैरे लावला. पारायण काही यावर्षी जमलं नाही, सो पारायण नाही केलं. पण जे जमेल तसं मी त्यांची सेवा करत असते. त्यानंतर तोपर्यंत राघव उठला होता. मग देवपूजा झाल्यानंतर त्या आरती करून घेतली आम्ही दोघांनी. राघवही अलीकडे स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे त्याने, म्हणजे घेत असते त्याचं हळू-हळू. त्यानंतर त्याने स्वामींना असं फुलांचा अभिषेक वगैरे घातला. तर त्यानंतर मग मी आज पुरणपोळीचा घाट घातला होता. जास्त काही नाही, फक्त पुरणपोळी, आमटी वगैरे हेच पदार्थ करणार होते. मी कणिक मळत होते तोपर्यंत राघवचं हे असं काहीसं चाललं होतं. कारण टीव्ही द्यायचा नसतो आम्हाला, सो मग हे असे काहीतरी आमचे उद्योग चालू असतात. तर तोपर्यंत मी कणिक वगैरे मळून घेतली, पुरण शिजवून घेतलं. नंतर त्याचा केलेला गोड पसारा मी आवरून घेतला. कारण जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत खेळू देते, नंतर मग त्याला बघते. त्यानंतर माझं जेवण वगैरे आवरलं. मग आम्ही नैवेद्य दाखवला. तर राघवचे बाबासुद्धा आज घरी होते, सो त्यांनीच नैवेद्य दाखवला. ते राघवला शिकवत होते. त्यानंतर नैवेद्य दाखवून झाला. घंटी वाजवली. त्यानंतर राघवला आमचे पापड खूप आवडतात, तर त्याने आधी पापड खाऊन घेतले होते तसं. त्यानंतर नैवेद्य दाखवला स्वामी समर्थांना. डाळिंब होते. जेवढं काही मला जमेल आहे, शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला, जसं जमेल तसं. तर राघवला, स्वामींना हा घास भरवायचा होता पापडचा, त्यामुळे तो असा काहीसं करत होता. त्यानंतर सगळं आम्ही दोघांनी मिळून नैवेद्य खाल्ला. तर अशी आमची ही पुण्यतिथी आम्ही छोटीशी घरात साजरी केली. धन्यवाद.